तर हाय मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत 5 आणि आत्ता निघालो आईच्या दर्शनाला. आता थोडीशी सकाळ झालेली आहे आणि ते हायवेवर आपण पोचलेलो आहे. आपण गाडी चालवत आहे. हा आपला भाऊ विरारवरून आपल्याला न्यायला आलेला आपल्या इथे. थोडंसं पुढे आल्यावर आपण नाश्ता करायसाठी थांबलो आहे. सर्व बाईक रायडर तुम्ही पाहू शकता. आपल्यासाठी नाश्ता बनवत आहे. तुम्ही पाहू शकता. अशा खूप साऱ्या बाईक या रोडवरून जात होत्या. एकविरेच्या दर्शन तेवढ्यात आपल्याला एक साई पालखीचं दर्शन भेटलेलं आहे आणि ते आपला नाश्ता आलेला आहे. हे पहा, मॅगी स्पेशल आणि गरम गरम चहा. हे आपले ऑल फ्रेंड सर्कल. हा आपला खंडाळा घाट पाहू शकता. या हायवेवरून आपण आता पुढचा प्रवास करणार आहोत. उत्कृष्ट दृश्य आहे, तुम्ही पाहू शकता. थोडा आपला फोटोशूट चालू आहे. पहा, वाजलेले आहेत 10 वाजता बरोबर आपण पोचलो आहोत एकविराच्या पायथ्याशी आणि तिथून आपण आता वर चढायला चालू केलेलं आहे. दुकानाची गर्दी पण खूप आहे, पाहू शकता. आजूबाजूला खूप दुकान आहेत आणि वरती एकविराच्या आईच्या दर्शनाच्या रांगेत असताना पाहू शकता किती गर्दी आहे. खूप पुढे, आमच्या पुढे पण खूप लाईन आहे. आणि 1-2 तासानंतर आम्ही आत एंट्री मारलेली आहे. आत पण जवळजवळ खूप लाईन आहे. बघा किती रांग फिरत आहे. आता 2-3 तासाच्या नंतर आमचे दर्शन झालेले आहे. हा बाहेरील दृश्य एकविराच्या इथलं पाहू शकता तुम्ही मंदिर. संडे असल्या कारणाने खूप गर्दी आहे, रांग पण खूप आहे. थोडं थांबल्यानंतर आम्ही जेवायला थांबलेलो आहे. तर साईंची पालखी जाताना आणि हा आमचं हॉटेल. इथं आम्ही अर्धा तास थांबल्यानंतर आमचं जेवण आलेलं आहे. बघा, ऑफर व्हेज आहे. जेवण निघालं झालेलं आहे. आता आम्ही पुढच्या प्रवासात चालू करत आहे. पालीचा गणपती इथूनच अर्धा तासाच्या ते 1 तासाच्या ट्रॅव्हलिंगनंतर लागणार आहे.
आता आम्ही पुढचा प्रवास चालू केला आहे पालीचा गणपती. तुम्ही पाहू शकता हा रोड, घाट, आजूबाजूचे डोंगर आणि 2-1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो आहोत पालीच्या गणपती दर्शनासाठी. हे पहा, इथून आपल्याला आज जायचं आहे.